नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराट खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपण 15 आणि 16 तारखेचा हवामान अंदाज पाहणार आहोत. कारण आपण रोज 2 दिवसाचा हवामान अंदाज पाहिल्यानंतर एकदम योग्य आणि करेक्ट असा हवामान अंदाज येतो. तर शेतकरी मित्र, बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर तयार झाला आहे, चक्राकार दाब, एक चक्रीवादळ तयार झालेला आहे. तो चक्रीवादळ विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आहे. आणि ते तसेच महाराष्ट्रात 15 तारखेला सकाळी पहाटे 4च्या टायमाला दाखल होण्याची शक्यता आहे. आणि हे सरासरी पाहायला असता 12:01च्या टायमाला हे महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार 11 ते 12:01च्या टायमाला दाखल होत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण राहणार आहे. काही जिल्ह्यात मुसळधार ते काही जिल्ह्यात अति जोरदार पावसाचे संकेत आहेत 15 आणि 16 तारखेला. आणि पुढचे अपडेट आल्यानंतर आपण लगेच करू दुसऱ्या 17 तारखेची. पण तोपर्यंत तरी 15 आणि 16 तारखेला जो चक्रवात दाब महाराष्ट्रामध्ये विदर्भ साईडला दाखल झालेला आहे, चक्रवात वादळ दाखल झाले आहे, त्याचा प्रभाव महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला जास्त बसणार आहे हे आपण जिल्हे पाहणार आहोत. आपण पाहत आहोत एक चक्रीवादळ महाराष्ट्रात 9,999 इतका लो प्रेशर हेल्थ पास्कल दाब तयार झालेला आहे. आणि चक्रीवादळ महाराष्ट्रात विदर्भ साईडला रायपूर ते चंद्रपूर भागामध्ये दाखल झालेले आहे 15 तारखेला. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार असे पावसाचे वातावरण 15 तारखेला जवळजवळ हे वातावरण 1च्या टायमाला एकदम खूप असे जोरदार असे पावसाचे वातावरण तयार होत आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 15 तारखेला मुंबई किनारपट्टी, कोकण, तसेच सांगली, सातारा, नाशिक, पुणे या भागामध्ये, तसेच अहिल्यानगर, पुणे, नाशिक या भागामध्ये खूप जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच दापोली, सातारा, रत्नागिरी, इकडे पाहिलं असता सातारा, बारामती, दौंड, जेजुरी, जुन्नर, कल्याण, डोंबिवली या पूर्ण भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे. एकदम काही ठिकाणी चिपळूण या ठिकाणी मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि नाशिक, इगतपुरी, मनमाड, तसेच जुन्नर, कल्याण, डोंबिवली या पूर्ण भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि हाच पाऊस 15 तारखेला 1 वाजेपर्यंत वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, कुर्डवाडी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे, अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूरला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. धाराशिव, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये देखील 1च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ विदर्भ साईडला देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, तसेच नागपूर, पुसद, नांदेड, लोणार, अकोला या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच जळगाव, खंडवा या भागामध्ये देखील 15 तारखेला 1च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. बीड, लातूर, संभाजीनगर या भागामध्ये 1च्या टायमाला सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. परंतु परत हा पाऊस भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत जाणार आहे. काही 3 वाजेपर्यंत आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई किनारपट्टी, अहिल्यानगर, अकोला, सातारा यामध्ये 3 वाजेपर्यंत खूप जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 3च्या नंतर 4च्या टायमाला हा पाऊस अहिल्यानगर, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, पिटी, बीड, खेड, लातूर, परळी, माजलगाव, पैठण, जालना, संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. नदी नाले एक होणार आहेत असा पाऊस राहणार आहे. एकदम नद्यांना पाणी येणार आहे, तलावाला पाणी येणार आहे, मोठमोठे पूर येणार आहेत. 15 तारखेला 4च्या टायमाला इतका तुफान पाऊस आहे आपण सांगितल्या जिल्ह्यामध्ये. आणि हाच पाऊस जवळजवळ शेतकरी 15 तारखेला 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत त्या भागात राहणार आहे. आणि 7च्या टायमाला परत विदर्भ साईडला हा पाऊस जातोय आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये
तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पहिला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस आहे. तसेच बीड, केज, पिटी, लातूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगर, जालना, चाळीसगाव, धुळे, जळगाव, तसेच चाळीसगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगर, जालना, लोणार, जिंतूर, माजलगाव, परळी, परभणी, हिंगोली, नांदेड, अहमदपूर, उदगीर, उमरखेडा, पुसद या भागामध्ये धुवाधार असा तुफान पाऊस राहणार आहे. नदी नाले एक होणार आहेत असा पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र देगलूर या ठिकाणी देखील खूप असा अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच खामगाव, अकोला, बुलढाणा, परमपूर, अकोटा या भागामध्ये, अमरावती या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे. नद्यांना पूर येणार आहे. खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे. वर्धा, यवतमाळ, आर्वी, वणी या पूर्ण भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस 15 तारखेला 7च्या टायमाला रात्री 9 वाजेपर्यंत हा पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र हा पाऊस 15 तारखेला जवळजवळ विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त पावसाचा जो हा 4 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि 11च्या टायमाला विदर्भ साईडला पावसाचा जास्त जोर राहणार आहे. रात्री 11च्या टायमाला अकोला, अमरावती, पुसद, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. हा 15 तारखेचा हवामान अंदाज शेतकरी मित्र. आणि 16 तारखेला पहाटे 2 ते 3च्या टायमाला नागपूर साईडला मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भाग, अमरावती या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा या ठिकाणी वर्धा, यवतमाळ, वणी, चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे 16 तारखेला पहाटे 2च्या टायमाला. आणि हाच पाऊस येतो मित्र परत 16 तारखेला सकाळी 7च्या टायमाला हा पावसामध्ये बदल होत आहे. आणि नांदेड, लातूर, लोणार, बीड तसेच सोलापूर, तुळजापूर, संभाजीनगर, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील हा 16 तारखेला 7च्या टायमाला सकाळी खूप जोरदार पाऊस राहण्याची संकेत येतं. तसेच पाऊस 16 तारखेला आपण पाहतात 16 तारखेलाच हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये परत जोर धरण्याची शक्यता आहे. तरी 16 तारखेला जवळजवळ मित्र 2 ते 3च्या टायमाला हा पाऊस 2 ते 3च्या टायमाला मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव, संभाजीनगर, लोणार या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. तसेच अकोला, अमरावती, पुसद, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे 16 तारखेला 3च्या टायमाला. तसेच अहमदपूर या ठिकाणी 3च्या टायमाला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 4च्या टायमाला लातूर, उदगीर, परळी या भागामध्ये अति जोरदार ते तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे 16 तारखेला. तसेच हा पाऊस 16 तारखेला 7च्या टायमाला शेतकरी मित्र हा पाऊस 16 तारखेला 7च्या टायमाला केज, लातूर, परळी तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. तसेच बीड, जामखेड, अहिल्यानगर, पैठण, परतूर तसेच संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चिखली, लोणार या भाग, खामगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम या भागामध्ये देखील खूप तुफान असा पाऊस राहणार आहे 16 तारखेला. तरी शेतकरी मित्र हा आपण 16 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज सांगितला आहे. आणि परत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एक ताजी अपडेट आल्यानंतर 16 ते 17 तारखेचा हवामान अंदाज टाकणार आहोत. तर अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.